बाळकृष्णा, माझ्या आयुष्यात तुझ्याकडं मागण्यासारखं दुसरं काय बी नाही बघ. समज तर दिलायस तू मला. आता फक्त आदित्य सरांची बायको म्हणून देवी आईनी मला स्वीकारलं पाहिजे. ही आदित्य सरांची राधा म्हणून आयुष्यभर त्यांची साथ दे. समजांना सुखात आणि आनंदात ठेवी. अरे बाळा, अगं किती सुंदर देवघर सजवलेस. घराचं अगदी गोकुळ करून टाकलेस. आत्या, माझ्या परीनं मी करत असते आणि बाकी समज माझ्याकडनं तो करवून घेतो. गुणाची माझी पोरते. तू पारू बाळा, हा परमेश्वर आहे ना, तुझी परीक्षा घेणं काही थांबवत नाही. आता हे सगळं करत असताना तुला पण वाटत असेल ना ग, की तू तुझ्या हक्काच्या घरात असायला हवी होतीस म्हणून. हाच कृष्ण जन्माच्या दिवशी तू तुझ्या नवऱ्यासोबत तुझ्या सासरी असायला हवी होतीस ना. आत्या, मी आहेच की माझ्या सासरी, माझ्या देवी आईंसोबत. ते तर आहेसच ग. कृष्णाची एक राधा होती, ती त्याच्या हृदयाची राणी होती. आणि एक मीरा होती, तिने तिचं आयुष्य कृष्ण भक्तीत समर्पित केलं आणि दुरून गोकुळ बघण्यातच समाधान मानलं. बाळा, माझी मनापासून एक इच्छा आहे की तू आदित्य बाबांची मीरा नाही, राधा बनालीस. त्यांच्या जीवनाचा एक भाग. आत्या, माझ्या देवी आईंवर आणि माझ्या आदित्य सरांवर दुरून भक्तीसारखं प्रेम करण्यात काय बी हरकत नाहीये माझी. सगळ्यांचा किती विचार करतेस ग बाळा.